पूर, पाणी, प्रदूषण आणि प्रकाश हे घटक सध्या हवामानातील बदलात फारच प्रभावी ठरत आहेत. सामाजिक जीवनात याचे परिणाम प्रकर्षानं जाणवत आहेत. शास्त्रीय दृष्टिकोनातून याची कारणमीमांसा आणि उपाययोजना याचा अभ्यास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवाजी विद्यापीठ आणि ईश्वरे कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानं 6 आणि 7 मार्च रोजी शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात सृष्टी संजीवनी ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती ईश्वरे कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष प्रमोद पुंगावकर, राष्ट्रीय परिषदेचे संयोजक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी दिली. मेजर जनरल डॉक्टर श्रीपाद नागर, डॉक्टर रवींद्र देबनाथ हे या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. कुलगुरू डॉक्टर डी शिर्के या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवसाच्या या परिषदेत पूर, पाणी, पर्यावरण, प्रदूषण, प्रकृती, प्रकाश, धुलीकण, ध्वनी या विषयावर चर्चा होणार आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसू नये, पुढील 100 वर्षांकरता कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याचा रोड मॅप सरकारला दिला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या पत्रकार बैठकीला अतुल इंगळे, रमेश पोवार, विजय पाटील, योगेश गांधी, सचिन कांबळे आणि शरद गुडस्कर उपस्थित होते.